नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. तर आज आपण निघालो आहोत अशा एका ऐतिहासिक प्रवासावर ज्याने स्वराज्याचा इतिहास बदलला, ते म्हणजेच पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक. तर ही ट्रेक मला गेल्या वर्षीच करायची होती, पण काही कारणामुळे ती जमली नाही आणि ह्या वर्षी सगळं जुळून आलं, तर म्हटलं चला जाऊया. तर चला तर मग आपण पुन्हा एकदा इतिहास अनुभवूया. तर आम्ही इथे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या ग्रुप थ्रू निघालो होतो, कारण ती टोटल 50 किलोमीटर आणि 2 दिवसाची ट्रेक आहे. तर त्यामुळे आपण ग्रुपनीच गेलेलं योग्य. तर त्यामुळे त्या ग्रुपने आम्ही गेलेलो आणि इथे सगळी सोय असते. तर सकाळी आम्ही इथे पन्हाळ्यावर आहे आणि इथे नाश्त्याची पण सोय होती आणि नाश्ता झाला की मग आपली ट्रेकला सुरुवात झाली. तर आपण ह्याला ट्रेक नाही म्हणू शकत, तर ही एक ऐतिहासिक मोहीमच आहे 2 दिवसाची टोटल. तर आमच्या मोहिमेला आता सुरुवात झालेली आहे. तर जाता जाता आपल्याला आता सगळं काही दिसणार आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रवास केला. आपण आता दरी खोऱ्यातून डोंगरातून अशी सगळी पूर्ण ट्रेक असणार आहे, मोहीम असणार आहे. तर हा आहे राजदिंडी मार्ग. तर इथून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यातून म्हणजे बाहेर पडताना या मार्गाने बाहेर पडलेले ते. तर आता आम्ही हा जो समोर डोंगर दिसतोय तर हा डोंगर चढणार आहे. तर हा रोड एवढा अवघड आहे. तर त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कसे सगळे चढले असतील हे खरं विचारच करू शकत नाही. आपल्या राजदिंडी मार्गाचा पहिला टप्पा आहे आणि तोच खूप एवढा अवघड होता टप्पा की ते पूर्ण करणे म्हणजे ऑलमोस्ट सगळी दमलेली होती, कारण तो पहिलाच टप्पा एवढा कठीण होता. पूर्ण डोंगर आणि दगडांच्या मधून ही वाट जात होती. हा टप्पा पार केल्यानंतर आपण मसाईच्या पठारावर लागणार होतो, पण हाच टप्पा आपल्याला खूप अवघड जात होता. जे नवीन ट्रेकर्स आहेत किंवा जे नवीन मोहिमेला आलेत त्यांना थोडं अवघड जातं, पण जे कंटिन्यू दरवर्षी करतात हा ट्रेक किंवा ही मोहीम त्यांना हे जरा इझी पडतं. सो जवळपास आपण हा टप्पा पूर्ण केलाय आणि आपण आता लागणार आहे मसाईच्या पठारावर. तर आपण आता ज्या मार्गाने जात आहोत तर त्या मार्गाने आपल्याला वेगवेगळ्या अशा वाडी लागतात. लोक राहतात तिथं आणि त्यांनी भाताच्या शेतीची कामं पण सुरू केलेली आहेत. तर ह्या वर्षी पाऊस काहीच नाही. दरवर्षी खूप पाऊस असतो, पण ह्या वर्षी काहीच पाऊस नाहीये. तरी पण लोकांनी पावसाच्या आशेवर राहून सगळी त्यांची कामं भात लागवड सुरू केली. तर आम्ही आता आलेलो आहे मसाईच्या पठारावर. तर मस्तपैकी अशी मजा मस्ती करत आम्ही निघालेलो, फोटो वगैरे काढत आणि पावसाची वाट बघत, पण पाऊस काही शेवटपर्यंत आलाच नाही. द्या जरा घोषणा द्या. तर हे मसाई देवीचं मंदिर आहे. इथे सगळेजण स्टॉप घेऊन दर्शन घेत होते आणि पुढे मार्गावर निघत होते आणि जाता जाता पुन्हा एकदा शेतकरी आपली कामं करतच होती, शेतीची भात लागवड करतच होती. त्यामुळे जाताना आम्हाला खूप मस्त एंटरटेन होत होतं, मजा मस्ती करतच आम्ही निघालेलो. तर आता इव्हिनिंग होत आलेली आणि वातावरण एकदम असं पावसाळ्यासारखं होतं, त्यामुळे काही कळतच नव्हतं. पण जवळपास 6 वाजत आलेले आणि आता आम्ही आमच्या जिथे राहणार आहे त्या लोकेशनला पोहोचणारच होतो आणि जाता जाता अजून एक अशी वाडी दिसली आणि तिथं मस्तपैकी हे फणसाचं झाड होतं आणि त्याला खूप फणस लागलेले.
तर सह्याद्री प्रतिष्ठाननी आम्हाला इथे सोय केलेली, म्हणजे आम्हाला राहायची व्यवस्था दुसरीकडे होती आणि इकडं इव्हिनिंगला छत्रपती महाराजांचे पोवाडे असे सगळे कार्यक्रम असतात, जेवण वगैरे सगळं असतं इथे, सगळं व्यवस्थित सोय असते. आणि राहण्यासाठी आम्हाला तिथेच एक वाडी आहे, तर तिथं लोकलची घरं असतात, त्या घरांमध्ये आम्ही राहिलेलो. तर सगळं एकदम असं गावातल्या गावात कसं असतं ते तसं सगळं राहायची सोय होती. तर गुड मॉर्निंग. तर हा आजचा दुसरा दिवस आम्ही आमच्या मोहिमेला सुरुवात केलेली आहे. तर काल रात्री जिथे आम्ही हॉलवर सगळे कार्यक्रम होते, तर तिथेच सकाळी नाश्ता होता आणि मस्तपैकी आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग आम्ही आता पुन्हा निघालेलो आहे पावनखिंडीसाठी. तर आजच्या दिवसाचा प्रवास हा अजून खूप एक्सायटिंग आहे, कारण की हा पूर्ण जंगलातून आहे. डोंगर, नद्या, छोटे-छोटे ओढे यातून सगळा प्रवास आहे. त्यामुळं खूप भारी वाटत होतं अनुभवायला. आणि तुम्ही पण हे बघून अनुभवा आणि ही ट्रेक जमलं तर नक्की करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय! महादेव! महादेव! प्रतिभाच्या नावानं चांगले! तर हा आमचा पूर्ण ग्रुप आहे आणि आम्ही या ग्रुपसोबत आलेलो आहे. तर हा ग्रुप ॲक्च्युली शिराळ्याचा आहे आणि काही लोकं किंवा काही ग्रुप मेंबर बाजूच्या गावचे पण आहेत. म्हणजे पुण्यातले पण खूप आहेत. ते पण ह्या ग्रुपला जॉइन होतात आणि शिराळ्यातून आणि शिराळ्यावरून आम्ही पन्हाळ्यात येतो आणि पन्हाळ्यावरून ह्या मोहिमेला सुरुवात करतो.
ए थांब थांब झालं का तुझं ए पुढान 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 पूर्ण पूर्ण लपव इकडे हात हात घे थांब घे घेतला त्याचा घेतला चालू आहे ना रे जाऊ दे त्यांना चालू राहते तुझा भारी आला व्हिडिओ चालूच आहे जय महादेव ऑस्कर पटकन चल तर ही मोहीम करताना एक सुंदर गोष्ट अनुभवलेली ती म्हणजे ही मोहीम करताना आम्हाला लहान म्हणजे 12 वयापासून ते 70 ते 75 वयापर्यंतची पण आम्हाला सगळ्या प्रकारची लोक भेटत होती. त्यामुळे खूप भारी वाटत होतं. असे 4 भाग करून द्या ना. ते जाता जाता आपल्याला असे वेगवेगळे स्टॉल पण भेटतात. तर इथं आम्हाला एक कणिसाचं स्टॉल भेटलं. तर म्हटलं ठीक आहे चला कणीस घेऊया आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू केला आणि आता आम्ही पोहोचणारच होतो पांढरपाणी. तर पांढरपाणी हे गाव आहे. तिथून छत्रपती महाराजांची पालखी निघते पावनखिंडीपर्यंत. तर इथे आमची जेवणाची सोय होती आणि मग जेवण करून आम्हाला तिकडे पुढे पावनखिंडीपर्यंत जायचं होतं. ते कॅमेराच आहे. आपण आता त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. त्या भूमीवर पोहोचलोय जिथे इतिहास रक्ताने लिहिला गेलाय. पूर्वी या ठिकाणाला घोडखिंड म्हणत होते आणि ह्या घटनेनंतर ह्या खिंडीला पावनखिंड म्हणून ओळखले जाऊ लागले. आम्ही आता दर्शन घेतो. त्या स्मारकासमोर नतमस्तक होतो. तिथं मुजरा करून आम्ही आमची मोहीम पूर्ण करतोय आता. ही 2 दिवस मोहीम होती आमची आणि आज ती मोहीम पूर्ण होते. तर मला वाटतं की इतिहास फक्त पुस्तकामध्ये वाचण्याची गोष्ट नाही आहे. ती अशा ठिकाणी येऊन अनुभवायला पाहिजे. सगळ्यांनी एकदा ना एकदा तरी ही मोहीम पूर्ण करायला पाहिजे. आयुष्यात ही मोहीम करणे मला वाटते खूप चांगला एक्सपिरियन्स राहील सगळ्यांचा.
सगळ्यांना कळेल की महाराज कोणत्या मार्गाने गेलेत किंवा काय कसा मार्ग होता, तो किती खडतर होता. हे कोणीच इमॅजिन नाही करू शकत किंवा विचार पण नाही करू शकत की महाराज कसे गेले असतील. एवढा हा प्रवास खडतर होता. तर मला वाटतं सगळ्यांनी एकदा ही मोहीम पूर्ण करायला पाहिजे. तुम्हाला जर मोहीम करायची असेल तर तुम्ही अ, दरवर्षी ही मोहीम 12-13 जुलैला असते. सह्याद्री प्रतिष्ठान ही मोहीम भरवते. मला वाटतं सगळ्यांनी एकदा ही मोहीम करावीच. तुम्हाला जर हा इतिहासाचा प्रवास तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक मोहिमेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. प्रो कॅम्प पण झाला. ए, इकडे बघा. हे पण झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हा या चला स्क्रीनला